आज आपण बजरंग भोसले यांच्या पुस्तकाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी हजर आहोत. या कार्यक्रमाकरता उपस्थित असलेले जतकर साहेब, त्यांचे सौभाग्यवती मानसी जतकर, त्यानंतर आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे डीन राजकुमार पाटील, डिसोजा सर, भोसले सर, त्यानंतर बरेचसे सगळ्या कॉलेजचे प्रिन्सिपल, पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व कॉलेजचे प्रिन्सिपल या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्व टीचर्स आणि विद्यार्थी. म्हणजे उत्स्फूर्तपणे मला बोलावं असं वाटलं म्हणून बोलतो आहे मी. म्हणजे डॉक्टर BS आता मोठे झाले त्याने, तेव्हा डॉक्टर BS भोसले म्हणतो, पण जेव्हा शिकत होता त्यावेळी बजरंग या नावानं प्रसिद्ध होता. त्यांनी तुमच्या सगळ्या मुलांच्यासारखं सगळे गॅदरिंग त्यांनी गाजवलेले आहेत. गाणे तर त्यांचे एवढे चांगले असायचे, खरं म्हणजे एखादं गाणं जर म्हटलं तर ते सुद्धा अजून म्हणतातच चांगलं ते गाणं. आणि विद्यार्थी दशेमध्ये एन्जॉय केलं म्हटलं तर ते काय अवघड ठरणार नाही. त्याचबरोबर पण सिन्सिअरिटी कधी आली, जेव्हा इंटर्नशिप चालू झाली तेव्हा आम्ही दोघांना खास परमिशन दिली ती कलकत्त्याला जायला. इंटर्नशिप चालू असताना बजरंग भोसले सर आणि इचलकरंजीचे महेश गांधी सर, म्हणजे मनात त्यांच्या कुठेतरी जिद्द शिकत असताना, म्हणजे फायनल इयर वगैरे आल्यानंतर त्यांच्यामध्ये आले, तयार झाले, त्यांना जाऊन 1 वर्ष त्या ठिकाणी राहून त्यांनी शिकून आले. दुबे सर जे पुस्तक लिहिलेलं आहे त्यांनी मॅथमॅटिक्सचं त्यांच्याकडं, त्यानंतर आणि कोणतं सर, महेंद्रलाल ना, हां महेंद्रलाल सर त्या ठिकाणी त्यांच्याकडे सुद्धा जाऊन आले आहेत. आणि मेन म्हणजे त्यांनी नॉलेज घेतलं आहे. लक्षात ठेवा, नॉलेज घेणं हे फार महत्त्वाचं. तर त्यांनी ते घेतलं त्या ठिकाणी. त्याच्यानंतर त्यांनी पास होऊन हे सगळं केलं. मेन त्यांच्या म्हणजे महत्त्वाचं सांगण्यासारखं एकच गोष्ट आहे, त्यांनी स्वतः जरी प्रॅक्टिस केलं असलं तर ते सगळ्यांना शिकवत आहेत, सर्व विद्यार्थ्यांना. जसं आता आपण 5-6 कॉलेजच्या या ठिकाणी प्रिन्सिपल्स आहेत, मॅनेजमेंट आहेत, सगळेजण हजर आहेत, विद्यार्थी आहेत. हे कॉलेजच्या लेवलला सगळं चालू आहे. पण कॉलेजच्या बाहेर जाऊन, कॉलेज नसताना सुद्धा स्वतःचं कॉलेज ह्या ठिकाणी सगळ्यांना शिकवण्याचं काम जे केलं आहे ते फार मोठं काम केलं आहे. आणि मी जतकर साहेबांना विनंती करतो की हे करतो की अशा कार्यांची जे ह्याच्यामध्ये प्रॅक्टिसिंग आहेत, पण जे होमपॅथी करतात, चांगलं काम करतात, तर त्यांच्याकरता सुद्धा त्यांनी हे करावेत. त्यांचा वापर आपण ह्या ठिकाणी कसा करता येईल होमपॅथी चालू करण्याकरता किंवा मोठं करण्याकरता ते आपण बघायला हरकत नाही. डीन पण आहेत आणि हे पण आहेत, जतकर सर पण आहेत. तर अशी ही व्यक्ती जी आहे की सगळी मुलं होमपॅथिक प्रॅक्टिस करावीत असं म्हणणारे आणि शिकवणारे. शिकवत नाही कोण, लक्षात ठेवा. तुम्ही बाहेर कुठे पण जावा, कुठल्याही डॉक्टरकडे जावा, काय औषध दिलं ते सांगणार नाहीत. केस हिस्ट्री घेतील, पण औषध काय दिलं आणि कसं दिलं हे कोण सांगायला जात नाही. पण ह्याने सगळ्यांना शिकवून सगळं तयार केलेलं आहे. ह्याबद्दल मी त्या सगळ्या बजरंगचं या ठिकाणी कौतुक करतो, त्याला धन्यवाद देतो. त्याचबरोबर ना, आणखी आता परत शिकवत राहिलं, सेमिनार घेऊन सगळ्या ठिकाणी जाऊन सगळं त्यांनी केलेलं आहे. पण त्यांनी पुस्तक लिहिलं आहे आणि बजरंग अजरामर झाला, हे लक्षात घ्या. वर्षानुवर्षे, पिढ्यानपिढ्या, जसं आपण स्वामीनारायण 2 वर्षानंतर सुद्धा आपण त्यांचं रिमाइंड करतो, त्यांची पुस्तक घेतो, त्यांचं नॉलेज वाचतो. त्यांच्यानंतरसुद्धा, त्यांच्या पश्चातनंतरसुद्धा बजरंग भोसले हा अजरामर झालेला आहे. आणि त्याचं हे कार्य असंच चालू राहावं ह्याकरता मी त्यांना शुभेच्छा देतो. हौसावी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज चेअरमन ह्या नात्यानं मी जतकर सरांचा, जतकर वहिनींचा, राजकुमार भोसले सर, सर्व आणि डिसोजा सर, बन्ने सर, विजयराज मगदूम आणि सगळं प्रिन्सिपॉल जे आहेत त्या सगळ्यांचं मी या ठिकाणी कॉलेजच्या वतीनं स्वागत करतो. आणि बजरंगला आणि तुमच्याकरता धन्यवाद देतो. थोडा वेळ घेतला तुमचा, पण काय मला बोलावंसं उत्स्फूर्तपणे वाटलं, बोलणं गरजेचं होतं म्हणून बोललो. थँक्यू.